नमस्कार, मी भारती. तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर आज आम्ही चाललो आहे वसई येथील भुईगावात श्री स्वामी समर्थांचं मठ आहे, तिथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी. मठाला जायचा जो रस्ता आहे तो खूप सुंदर आहे. दोन्ही बाजूला हिरवळ अशी झाडी आहेत. वसई स्टेशनवरून भुईगावला येण्यासाठी महानगरपालिकेची बस सेवा उपलब्ध आहे. बस स्टॉपवरून मठ हे जवळपास 5 ते 10 मिनिटं अंतरावर आहे. जसे की इथे तुम्हाला दिसतोय बोर्ड श्री स्वामी समर्थ मठ भुईगाव, आणि इथून थोड्याच अंतरावर आहे स्वामी समर्थांचं मठ. भुईगावामधील हा मठ वसई विरार येथील प्रसिद्ध मठ आहे. हा आहे मठाच्या अवतीभोवतीचा परिसर. आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भुईगावच्या या मठाची स्थापना 2008 मध्ये करण्यात आली आहे. या सभागृहात पार्किंग, भक्ती निवास तसेच महाप्रसादालय आहे. आणि मठाच्या बाहेरच इथे जर तुम्हाला श्रीफळ, फूल वगैरे काही घ्यायचं असेल तर छोटेसे दुकान आहे. आणि इथून सुरुवात होते श्री स्वामी समर्थांच्या मठाची. मठाच्या आत पाऊल ठेवताच तुम्हाला मनाला शांती वाटेल आणि इथे अशी एक सकारात्मक ऊर्जा तुम्हाला वाटेल. आणि इथे आहेत अष्टविनायक गणपतींचे फोटो. अष्टविनायकाचे दर्शन इथे तुम्हाला घडतील. श्री स्वामी समर्थांच्या मठात जाऊन आम्हाला वेळ झाला, फक्त व्हिडिओ मी आता पोस्ट करते. आणि हे साईबाबांची मूर्ती. आम्ही राहतो तिथेच आमच्या बिल्डिंगमध्ये ग्राउंड फ्लोअरला श्री स्वामी समर्थांचं मठ आहे, तर तिथे आम्ही गुरुवारी जाऊन दर्शन घेत असतो. आणि या मठात मी पहिल्यांदाच आली होती. तसेच मठात तुम्हाला अनेक देवी देवतांचे फोटोसुद्धा पाहायला मिळतील. या मठात पादुका पूजन सोहळा, श्री स्वामी समर्थांची जयंती व पुण्यतिथी यासह अनेक उत्सव वर्षभरात साजरे होतात. आणि त्यासाठी इथे अनेक भाविक सर्व ठिकठिकाणाहून येतात. आणि इथून आत गेल्यावर आपल्याला होतील श्री स्वामी समर्थांचे दर्शन. तर आता आपण पुढे जाऊन घेऊया दर्शन. आणि हा आहे मठ आतून. तुम्ही बघू शकता किती सुंदर मठ बनवलेला आहे. श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे स्वामी समर्थ मानले जातात. दर्शन घेऊन झाले आणि इथे प्रसादाला दिली आहे पुरणपोळी. आम्ही संध्याकाळी गेलेलो आणि आरतीची वेळ झालेली म्हणून इथे बरीच गर्दी होती. श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन आपण या दरवाजातून बाहेर येतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ते वाचूनच मला खूप बरं वाटलं. व्हिडिओ बघतच आहात तर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहील. मठातील प्रत्येक भिंतीवर काही ना काही तुम्हाला पाहायला मिळेल. मठात स्वामींची आरती ही संध्याकाळी 7 वाजता सुरू होते. चल चला, ठेव तिथे, ठेव तिथे, ठेव. जय जय कर, या पाया पड, जय जय कर. इथे आहे त्या पादुकांचे आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतले. तो बघतच नाही. जय जय. आणि मग इथे आरती सुरू झाली. मठात मोकळी जागा होती, त्यामुळे निहाल निर्वाणी नुसता फिरतच होते. फेसबुकवर व्हिडिओ बघताय तर पेजला नक्की फॉलो करा. प्रसाद घ्यायला आली तू. आरती झाल्यानंतर मग इथे घेतला प्रसाद. आणि जर तुम्हाला नारळ घ्यायचे असतील तर ते पण इथे मिळतात विकत. झालं तुमचं? तसेच इथे बाजूला एक वस्तू भंडार होतं. जर तुम्हाला पूजेचं काय साहित्य घ्यायचं असेल तर ते तुम्ही इथून घेऊ शकता. आम्हाला उपासना ठेवायसाठी स्टँड घ्यायचं होतं, मग ते आम्ही इथून घेतलं. कसं केलं? जय जय एकदा, जय सद्गुरू. आणि दर्शन घेऊन मग आम्ही निघालो. आणि जाता जाता रस्त्यात एक ज्यूस सेंटर होतं, तिथे थांबलो आणि आम्ही ज्यूस पिलो. इथे तुम्हाला प्रत्येक प्रकारचे फ्लेवरचे ज्यूस भेटतात. आणि ज्यूस प्यायला पण खूप टेस्टी होता. हा निहालने कोणता फ्लेवर घेतला आता माझ्या लक्षात नाही, पण त्याला आवडला होता. काय मस्त आहे.
मी घेतलेला तो होता रबडी फ्लेवर. तिला पाजा. निर्वाणीला जर आपण काय खायला दिलं तर पहिले ती थोडंच टेस्ट करते आणि जर तिला आवडलं तरच ती खाते, नाही तर मग ती सांगते मला नको म्हणून. आणि इथे तिला ज्यूस आवडला तर ती पित होती थोडा थोडा. पप्पाला आवाज दे. पप्पा बोल पप्पा. आजचा व्हिडिओ एवढाच. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझे व्हिडिओ बघत राहा. काळजी घ्या. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय.